रात्रीचा आहार जास्त अडचण समस्या लोकांच्या रात्रीच्या आहारामध्ये येतो. रात्रीचा आहार उशिरा घेतला जातो, अति प्रमाणामध्ये घेतला जातो. रात्रीचा जो आहार आहे हा बऱ्यापैकी लवकर घ्यावा आणि थोडासा कमी घ्यावा. कारण तुम्ही जेवण करून झोपणार आहात. शरीरातला कोणताही अवयव झोपत नाही. मेंदूचं काम करत असतो, फुफ्फुसाचे काम करत असतात, हृदयाचं काम करतच असतो, लिव्हरचं काम सुरू आहे, पाचन क्रिया सुरू आहे, किडनीचं काम फिल्टरेशनचं सुरूच आहे. शरीर झोपत नाही, तुम्ही झोपताय. तो कॉन्शियसनेस आहे. तुमचा सबकॉन्शियस माइंड ही जागृत आहे, ते त्याचं काम करतच आहे. फक्त तुमचा कॉन्शियसनेस काय येतोय. त्यामुळे अति प्रमाणामध्ये घेतलेला जो आहार आहे हा रात्रभर आपल्या वेगवेगळ्या ऑर्गनवरती ताण आणतो. त्यामुळे ते कमी असतं. खूप लोकांना वाटतं पाणी भरपूर प्यावं म्हणजे निरोगी आहे. मूतखडा होत नाही. कोणतीही गोष्ट अति तेथे माती होती. एक प्रमाण आहे, योग्य प्रमाण आहे, बॅलन्स आहे. 20 किलोसाठी 1 लिटर पाणी. एका व्यक्तीचं वजन बाळाचं आहे 20 किलो, त्याला 1 लिटर पाणी. सरासरी व्यक्तीचं वजन आहे 60 ते 70 किलो. 3 ते 3.5 लिटर पाणी भरपूर झालं. अति पाण्याची गरज नाही, तर अति पाणी तुमच्या शरीरामध्ये समस्या निर्माण करतो, तुमचा अग्नी म्हणून देतो. जेवणानंतर लगेच पाणी टाळायचं आहे. जे अन्न आपण घेतो हे अन्न रात्रीचं शक्यतो कमी असावं, योग्य असावं, योग्य वेळ असावं. रात्री जेवल्यानंतर काही लोकांना असं आहे की रात्री त्यांना उशिरा जेवण करावंच लागतं. त्यांची दैनंदिन जीवनशैलीच तशी आहे. तर अशा लोकांसाठी एक पथ्य आहे. ते पथ्य असं आहे की तुम्ही रात्रीचा उपवास करा. कमीत कमी 16 तास तुमचं पोट उपाशी असावं. रात्री तुम्ही 8 वाजता जेवण करत आहात. सकाळी 8 वाजेपर्यंत 12 तास, 10ला 14 आणि 12ला 16 तास. कमीत कमी 14 ते 16 तासाचं पोट रिकामं असावं. यामध्ये तुमचे शरीर पूर्णपणे स्वच्छता करतं, टाकाऊ पदार्थ पूर्ण बाहेर टाकतं. त्याला तो वेळ भेटतो, तो फावला वेळ भेटतो, ज्यामध्ये ते स्वतःला काय करतो, पुन्हा रिचार्ज करतो. तो स्वतःला पण प्रॉपर सेट करतो. जर वारंवार खात असेल रात्री उशिरा जेवण, सकाळी उठून लगेच असणं, शरीरासाठी तो वेळ भेटत नाही स्वच्छता करायची. कारण ती प्राणशक्ती, इच्छी ती स्वतः काय करत असते, रिस्टार्ट करत असते.